नमस्कार मंडळी. मी भारतामध्ये आईच्या सर्जरीसाठी आले होते हे तुम्हाला तर माहितीच आहे. सप्टेंबर महिना होता तरी पाऊस चालूच होता. तिथे असतानाचे असेच काही रॅन्डम दिवस तुमच्याबरोबर शेअर करतेय. भारतात आल्यापासनं वडापाव खाल्लाच नव्हता, त्यामुळे पावसाचं निमित्त साधून वडापाव खायला गेलो. आईची सर्जरी होऊन आता 3 आठवडे उलटून गेले होते. आल्यापासनं आजीला भेटले नव्हते, त्यामुळे तिला भेटायला गेले. माझी आजी 92 वर्षाची आहे, पण अजून ठणठणीत आहे. आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या. तिच्याबरोबर मस्त गप्पा झाल्या. मग दसऱ्याच्या 2 दिवस आधी माझी बहीण यशस्वी हिचे नांदेड सिटीमध्ये आजोळ या डे केअरचे 5 सेंटर्स आहेत. तिथे दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम होता. यासाठी प्रत्येक सेंटरमध्ये छान सुशोभीकरण करण्यात आलं होतं आणि प्रत्येक सेंटरमधल्या विविध वयोगटातल्या मुलांकडनं छान नाटकही बसवून घेतलं होतं. रोजच्या डे केअरमध्ये होणाऱ्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज न चुकवता या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी अगदी मनापासून केल्या होत्या. आणि तुम्हाला दिसत असेल की सगळे पालक आपल्या पाल्याचं कौतुक बघायला इथे आले होते. अभ्यासाव्यतिरिक्त गाण्यांमधनं, गोष्टींमधनं आणि अशा ॲक्टिव्हिटीजमधनं मुलांना आपल्या धार्मिक सणांची, परंपरांची, संस्कृतीची माहिती इथे दिली जाते. राम, लक्ष्मण, सीता यांचा वनवास, मारीचानी केलेला सुवर्ण मृगाचा वेश, रावणाने भिक्षुकी म्हणून येऊन सीतेचं कसं हरण केलं आणि मग हनुमानाच्या मदतीने राम आणि लक्ष्मणाने सीतेला कसं सोडवून आणलं, याबद्दलचं छोटंसं नाटुकलं इथे या मुलांनी या सेंटरमध्ये सादर केलं होतं. हे सगळं इतक्या सुंदरपणे मांडलं गेलं होतं. त्यामागे यशस्वी आणि तिचा सगळा शिक्षकांचा स्टाफ यांचे कष्ट दिसून येत होते आणि हे सगळं मला तिथे अनुभवायला मिळालं. अयोध्येला न जाताही रामलल्लांचं दर्शन इथेच घडलं आणि कियांशला लक्ष्मणाच्या रूपात बघून तर मला खूप छान वाटलं. इतकं सुंदर नाटुकलं झाल्यानंतर रावण दहनही खूप क्रिएटिव्ह पद्धतीने केलं होतं. फुग्यांनी अशी रावणाची तोंड बनवून त्याच्यावर मुलांसाठी काय वाईट गोष्टी आहेत आणि त्या त्यांनी करायला नाही पाहिजेत त्या सगळ्या लिहिल्या होत्या आणि प्रत्येक मुलांनी येऊन तो फुगा फोडायचा. या सगळ्या गोष्टी अनुभवताना मला तर खूप छान वाटलं. मला खात्री आहे हा व्हिडिओ बघून तुम्हालाही खूप छान वाटलं असणार. चला तर मग तुमच्या प्रतिक्रिया लवकरात लवकर मला कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.